नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललो आहोत नाणेघाटला व्हिजिट करायला। तर बघू शकता माझ्यासोबत आज माझा पूर्ण ग्रुप आहे। सध्या तरी माझ्यासोबत आता मित्र आहे, इथे माझा पूर्ण ग्रुप चालतो आहे मागे। तर पूर्ण इथे मस्तपैकी पूर्ण नेचर असं हिरवगार झालेलं आहे इथे। आता आपण चाललो आहोत पुढे पुढे। तुषारला माहिती त्याला चेक पॉइंट नंतरचा पहिला गेट। इथून आतमध्ये आल्यानंतर स्ट्रेट जायचं आहे। इथून स्ट्रेट गेल्यानंतर बघूयात आपल्याला किती अजून गेट लागतात ते। सध्या तरी आम्ही चालतच चाललो आहे। माझा तर फर्स्ट टाईमच आहे नाणेघाटला, पण नेचर एक मस्त हिरवागार झाला आहे। नाणेघाटबद्दल सर्वांनी वाचलं असेल ना, इथे यायसाठी सगळे यूट्यूब करतात। तर नाणेघाट हा सातवण काळातील एक वाहतुकीचा म्हणा किंवा वर्धनाचा मार्ग आहे। तिथून डायरेक्ट देशावरती जाता येतं। देशावरती म्हणजे हा आला सह्याद्रीचा खालचा भाग कोकण, आणि वरती देश म्हणजे आपला पुणे साईड घाटावर। हा डायरेक्ट कोकण आणि घाटाला जॉईन करतो। तर आम्ही तुमच्यासाठी आज काहीतरी आणलं आहे बायची पिढे पिढे असतो ते वर वर ठेवले वर बोचेल त्याला ताकद नाही यार, झोपत झाली आहे। तर इथे सर्व एकमेकाला ओळखत नाही, तर मी काय करतो, प्रत्येकाला नाव सांगत जा, त्याला एकेकाला मी बायची देतो। तर सर्वांसाठी ते एक्झाम्पल तुझा मान मोठा। तर माझं नाव तुषार सावंत। जे स्वतःला मित्रांनो पाहू शकता, हा समोर दिसतोय तो नाणेचा अंगठा आहे, आणि त्याच्या बॅक साईडला तो आहे आपला जीवधन फोर्ट। इथून आपल्याला मोस्ट ऑफ खूप सारे फोर्ट दिसतात। तर आर्यन भाऊ आणि आपला ग्रुप पुढे चालतोय, पाहू शकता। खूप घनदाट असं जंगल आहे इथे। एकट्याला ट्रेक करणं खूप रिस्की आहे, म्हणून शक्यता आलात तर ग्रुपसोबतच या। खूप मस्त व्ह्यू आहे। मस्त पूर्ण ऑफरोडिंग रोड आहे। फुल गावाला आल्याची फिलिंग। कोकण भाई कोकण। तर मनोज भाई आणि प्रतीक भाई कुठे गेला? ये भाई मी पण आहे भाई, असं बोल। अरे तुषार होता आणि असो सगळेजण तोंड वगैरे धुतात, बघू शकता। आर्यन तिथे तोंड धुतोय, आणि योगेश भाई तर रिअल ट्रेकिंग आता चालू झाली आहे। पूर्ण चढाव आहे हा। योगेश भाई नाव या रे खाली, नाव या खाली। वाळा पण मस्त मस्त आणि मग कसं वाटतं येऊ ना? मस्त वाटतं, भारी एकदम। शा घाम निघालो आताचा, अजून चढाव चालू पण नाही झालो आणि घाम निघता। सगळे खरवले
एकटो मागे या, बाकीचे सगळे गेले पुढे, अर्धे तोंड धुतात मागे. अर्धा ब्लॉग मालवणीत होतोय. कोणाला समजते मालवणी माहिती नाही. आई शपथ, अर्धी पब्लिक ते पुढेच गेली ऑलमोस्ट. आपण पण पटापट त्यांना कव्हर करूयात. हा पार करायला ब्रिज बांधला इकडे. अगोदरच्या नदी म्हणजे नदी नव्हती ती, छोटंसं पाण्याचं हे होतं. अनिकेत भाई सर्वांना रीड करतात सध्या पुढे. इथून या इथून या. फायनली आपले सगळे आलेले आहेत एकत्र. धन्यवाद. कुठून आला तुम्ही? इथूनच देवगडवर नाही गेलो, देवगडवर ना. जंगल सफारी चालू आहे. मनोज भाई उडी मार ना पाण्यामध्ये. हा एक नंबर. हा ते बघ. मेरानू माका पण घेवा. आपला अजून एक लीडर, हा मोठा लीडर आहे आपल्या ग्रुपचा. मेन मान तो होता, तो छोटा होता, हा मोठा आहे. तर हा मोस्ट ऑफ ठिकाणी फिरत असतो आणि असे ग्रुप ऑर्गनाईज करत असतो. तर कधी तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. येस, आमचा विजिट कोकण म्हणून एक पेज आहे इंस्टाग्रामला. तिकडे आम्हाला DM करा, आम्ही जाऊ सगळ्यांनी फिरायला. डायरेक्ट सांगाल त्याच दिवशी घेऊन जाणार. मग किती वेळा येतोय तू इकडे? मी आता दुसऱ्यांदा येतो इकडे. लास्ट महिन्यात आम्ही एका ग्रुपला घेऊन आलेलो नाणेघाटला. हा, नाणेघाटला. ओके. या टाइमला आता अजून दुसरा ग्रुप आहे, त्यांना घेऊन आलो. तर किती मिनिटाचा ट्रेक आहे पूर्ण? हा, आपल्याला नॉर्मल चाललो आपण तर 2.5 तास लागतात, पण जरा रेस्ट घेऊन चाललो तर 3-3.5 तास लागतील आपल्याला. ओके. बाकी हा इझी आहे की नॉर्मल आहे? नॉर्मल आहे, इझी आहे. म्हणजे जे ट्रेक करत असतात त्यांच्यासाठी इझीच आहे. ओके. म्हणजे नवीन असतील त्यांना जरा कठीण जाईल तो. ओके, थँक्यू वेलकम इन्फॉर्मेशनसाठी. पाहू शकता मित्रांनो किती पब्लिक आहे इकडे. आज संडे आहे आणि संडेला एवढी पब्लिक आहे नाणेघाटला. दोघांची मिळून ना. वाव. अनलिमिटेड चिकनचं बोलतात. आहे माणीवरती. तुम्ही चालत राहा.
का ये दोघंच आहेत का माग? रेस्ट टाइम गाईज. आता कर हाय मगाशी केलं बंद होतो तेव्हा. मजा वेगळी. सोबत जाऊ. सोबत जाणे ग्रुप सोबत जायला मजा येते. ते इला बसाय 5 मिनिटं. इथून पूर्ण वाटा छोट्या झालेल्या आहेत आणि पूर्ण दगड आहे. पूर्ण हवा टाईट झाली आहे भाई. मित्रांनो इकडे पाण्याचं टाक आहे. दाखवतो तुम्हाला. युट्यूबर असला युट्यूबर पाणी पिऊचं आता काढून पाणी पिरे घेऊ नको. कोण चांगलं आहे रे त्याचं पाणी. हा ना चांगला. मित्रांनो तिकडे गुहा आलेली आहे. त्या गुहामध्ये 2000 पूर्वीचा शिलालेख कोरलेला आहे. तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेन मी. पब्लिक बघू शकता. मिनिट मित्रांनो वर जातो आणि तुम्हाला दाखवतो नक्की. 2000 पूर्वी कोरलेला शिलालेख. पब्लिक बघू शकता तुम्ही. आता इकडं पाहतोय आपण खाली समुद्र कुठलाही घाट नसल्यामुळे ह्यापेक्षा उत्तर सह्याद्री मग सातवाहन राज्य आपल्याकडे पहिले होऊन गेले. पहिल्याच शतकात आणि मग त्या वेळेला सातवाहन आणि 450 वर्ष आपल्याकडे राज्य केले. त्या काळात त्यांची मुख्य राजधानी पैठण आणि उपराजधानी जुन्नर होती. उपराजधानी जुन्नर असल्यामुळे त्यांना नेवासा मार्गे नाशिक मार्गे पैठणकडे जाण्याचे रस्ते होते. पण या सह्याद्रीत कुठला घाट नव्हता त्यांच्या काळात. आणि मग त्यांचा एक इंजिनियर संपूर्ण फिरला सह्याद्रीत. त्याने कुठलाही दगड पसंत नाही केला. त्यांनी फिरून सगळं चौकशी करून मग त्यांनी ही खिंड फोडून वरपर्यंत तयार केली आणि याची नागमोडी वळणं बांधून खालपासून वरपर्यंत आणली आणि तो एक दगडी रांजणीचा तयार करून ठेवला वरती. नाणे टाकतात. दगडी रांजण तयार केल्यानंतर त्यावेळी विरार वसई कल्याण नाला सोपारा रोम पासून ही जी समुद्राकाठची बंदरं होती या बंदरामध्ये परदेशातली जहाज येऊन उभी राहिली जायची. आणि परदेशातली जहाज आल्यानंतर परदेशी अनेक प्रतीचा आलेला माल त्या बंदरात उतरल्यानंतर त्या काळात बैलगाडीनं नाणे घाटाच्या पायथ्याने आणला जायचा. आणि मग तो नंतर घोड्यांच्या रेड्यांच्या बैलांच्या खेचराच्या मदतीनं काय आलेला माल सगळा वरती नाणे घाटात. इथं हा रांजण आहे वरती. तो दिवसातनं 2 वेळा भरला जायचा. नाणी टाकून जातात. त्याचा काही मोठा नव्हता. नाणीची जोखीम द्यायची. आणि मग तो काळ सातवाहनांचा होता. असा काही काळ सातवाहनांचा गेला. नंतर मग ही लिपी कशी लिवले याची नागिनिका राणी. एक सातवाहन म्हणजे शिमुख राजा सातवाहन, राणी गौतमी, पुत्र सातकर्णी, राणी नागिनिका असे त्यांचे 450 वर्षाच्या काळात वंशज होऊन गेले. आणि त्या काळात वंशज झाले त्याने नाशिकची लेणी, कारल्याची लेणी आणि नाणेघाटीने बुद्ध भिक्षुकांच्या सहाय्याने कोरल्या गेल्या. आणि त्या काळात एक नहपान नावाच्या राजाने ह्या शिमुख राजावर स्वारी केली. त्यांचे राज्यही गेले. ते वेळा नागिनिका राणीनं 18 यज्ञ केले होते. 18 यज्ञात एक राजस्व यज्ञ आणि एक अश्वमेघ यज्ञ 2 मुख्य यज्ञ होते. आणि मग त्या यज्ञ आरंभी हे लिपी लिवले. हिच्या दान वस्तू तिनं कशा दिल्यात. वरच्या वळी सगळी श्री गणेश वसुदेव इंद्र कुबेर देवताची नावे आहेत. त्याच्या खाली गायी दान किती केल्या, सुवर्णदान, सर्व काही अशा दान वस्तू लिवलेल्या आहेत. आता तुम्ही खालून आले. पाण्याची कुंड कशी आहेत रस्त्याने. इतर कशी कुंडे काय काय सोय त्यांच्या त्यांचे पुतळे इथं होते. ते पाय शिल्लक आहेत.
ते पाय शिल्लक आहे. मग काही काळ सातवाहनांचाही गेला. आपल्याकडे काही सत्ताही नव्हत्या. तो मराठ्यांना तर सत्ताच नव्हती. शहाजीराजेचं आदिलशहाचे सरकार होते. आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह अशी युद्धही मुघलातच चालायची. आणि शहाजी तो आदिलशाहचा सरदार होता. मग काही काळ बरंच मोठं सांगू शकतो. चला फोटो काढून झाले असतील तर चला फोटो काढून. तर मित्रांनो 5 मिनिटाच्या अंतरानंतर आपण आता पोहोचलो आहोत फायनली रिव्हर्स वॉटरफॉलला. पाहू शकता इथे किती जण एक्सप्लोअर करतायत. किती पब्लिक आहे इथे एक्सप्लोअर करण्यासाठी आज. चला बुक अँड एक्सप्लोर. हा आहे 3 तास ट्रेक केल्यानंतरचा व्ह्यू मित्रांनो. अजून आपल्याला वरती जायचं तिथे. अर्धी मंडळी चढली आहे. आपल्याला अजून वरती चढायचं आहे. तो बघू शकता तुम्ही. त्या साईडला 1 मिनटं दाखवतो तुम्हाला क्लिअर व्ह्यू. तो आहे जीवदान फोर्ट. जीवदान फोर्ट. आणि आपण आता वरती चाललो नाण्याच्या अंगठ्याकडे टोकाला. आणि तो आहे आपला रिव्हर्स वॉटरफॉल नाणेघाट. अजून तिथे जायचं आपल्याला. तर मित्रांनो नाश्ता चालू आहे इकडे बघू शकता. नाश्त्याची नवीन पद्धत आहे जुगाड. तू काय खातोय रे? हा नाश्ता वगैरे चालू होता. आता नाश्ता वगैरे संपलाय. अभी जा रहे हम. विनोद भाई आता विरारला जाऊन पूर्ण दुका झालेला इकडे. काय दिसत नाही व्ह्यू. उद्या मीटिंग करूया आपण. तर फायनली मित्रांनो पूर्ण अर्धा तास चालल्यानंतर आपण पोचलेलो आहोत रिव्हर्स वॉटरफॉलला, ज्याला आपण मेन व्हिजिट करायला आलेलो. रिव्हर्स वॉटरफॉल नाणेघाटपासून अर्धा तास वॉकिंग नंतर रिव्हर्स वॉटरफॉल होतो. नाणेघाट आपण क्रॉस करतो, त्यानंतर सरळ सरळ चालत आल्यानंतर आपल्याला अर्धा तास चालावं लागतं. त्यानंतर तो रिव्हर्स वॉटरफॉल.
फायनली मित्रांनो माझ्या मागे बघू शकता तुम्ही रिव्हर्स वॉटरफॉल. धुका आलंय पूर्ण, काय दिसत नाही. तर मित्रांनो फायनली आपण आलो आहोत रिव्हर्स वॉटरफॉलला, नाणेघाटला. हे बघू शकता तुम्ही रिव्हर्स वॉटरफॉल समोरच आहे माझ्या. आता हवा थोडी कमी आहे यावेळी. चला तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथेच संपवतोय. तर आमची ही ट्रिप सक्सेसफुली कंप्लीट झाली आहे. तुम्ही नक्की एकदा नाणेघाटला व्हिजिट करा, तुम्हाला इकडचा व्ह्यू नक्की आवडेल. आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला तर बाय बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.